सर्व मायबाप रसिक कवी साहित्यिक संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व सोन्यासारखे बीज पेरलेले या राज्यामध्ये ज्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून एक एक थेंबातून जो शब्द त्या ठिकाणी आपण येणाऱ्या पिढीसाठी भावी पिढीसाठी जागृत होईल। त्याचप्रमाणे आता हा कार्यक्रम सुरुवात करताना मला अतिशय आनंद होत आहे की आपला कार्यक्रमाचा प्रथम पर्व सुरुवात होत आहे। आजचा कार्यक्रम आपल्या सर्वांना सांगण्याची काहीच महती सांगावी लागणार आहे। आदरणीय उदय देशपांडे साहेब यांचं आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। नक्कीच तो टाळ्या वाजवण्याला बीपी आणि शुगर होणार नाही, त्याला जे गॅरंटी आहे। डॉक्टरांची गरज नाहीये, कंजूसी करू नका, पैसे लागत नाही। आपण इतरांच्या त्या ठिकाणी प्रशंसा करणार तर दुनिया आपली करणार आहे हे मी ग्रुपवर देखील माझं खंत व्यक्त केलं होतं। मी अनपढ व्यक्ती, संदीप पाटील व्याख्याते, त्याचप्रमाणे साहित्यिक समाजसेवक अधिक विषयावरती माझं बोलणं असतं। मला जास्त बोलता येत नाही पण प्रयत्न करत आहे। त्यामुळे सरांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्यांचे डोळे आहेत त्यांचे ऍक्सिडेंट होतात, दृष्टी पाहू शकत नाही, त्यांना आपल्या डोळ्यानं या सृष्टीवर या म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव उज्ज्वल केलेलं आहे त्या लेकरांचं आज आपण तरी प्रात्यक्षिक बघत आहोत। डोळे असून लोकांच्या ठिकाणी व्यायाम करतात, योगा करत नाही, आपल्यासाठी शंकर हातानी साहेबांचं आपण जोरदार टाळ्यानं स्वागत करूया। आणि मी साहेबांनी विनंती करतो की आपण दोन शब्द आपल्या परिचय आणि मनोगत आपण व्यक्त करावे। उरलेला मलखांब आणि चोरीचा मलखांब याचं प्रात्यक्षिक अंकुश कांबडी आणि अंजली टपाल हे आपल्याला दाखवणार आहे। ही आपली इतरदेशीय अस्सल पारंपरिक मराठी कला आहे। 200-250 वर्षापूर्वी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये पुण्यामध्ये जन्माला आलेला हा अस्सल मराठमोळा प्रकार आहे। कमीत कमी वेळामध्ये शरीराच्या संपूर्ण भागाला कसा व्यायाम दिला जातो याचं प्रात्यक्षिक आहे। आज कुस्ती, कबड्डी, चेंडूचेही खेळ आहेत। देशी परके क्रीडा प्रकार सगळ्यात सुप्त गुण आहेत। दम, ताकद, लवचिकता व कसा वाचून चालत नाही देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही। दस्तूर खुद्द महाराष्ट्राची अस्सल मराठी कला आहे। वेळ, खर्च, जागा कमी, फायदा मात्र अमाप आहे। मोठं मैदान तर सोडूनच द्या, फार कपड्यांचीही गरज नाही देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला माही असे असते। पुढील कविवर्य आपल्या इथं आले ताई आले होते तवे मान तवय राईसन होता माणूस की न खान घर आंगणले माय मनी सारे तवय घरनी तुडस होती घर न दारले। धन्यवाद। पुढील कवी